नमस्कार मंडळी. चला तर लिंबाचे तेच लोणचं खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? तर हो, ही रेसिपी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. इतकी इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, इथे ना मी अर्धा किलो इतके लिंब घेतलेले आहेत. आता हे लिंब मोठ्या साईजचे आणि पिवळे आणि ताजे ठवठवीत लिंब घ्यायचे आहे. लिंब आपल्याला कुठे लूज पडलेले किंवा खराब लिंबू किंवा कच्चं लिंबू वापरायचं नाही. चांगलं आणि पक्क झालेलं लिंबू या पदार्थासाठी वापरायचं आहे. आता या लिंबांमध्ये आपल्याला पाणी घालून हे लिंब स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. तर ना 10 मिनिटं तरी आपल्याला हे लिंब असेच ठेवायचे. त्यानंतर चोळून लिंब पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने ते आपल्याला पुसून घ्यायचे. तर सर्व लिंब आपण अशा पद्धतीने चोळून पुसून घेतोय. याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण आपण हा पदार्थ जो आहे तो वर्षभर टिकवून ठेवू शकतो. वर्षभर हा पदार्थ टिकण्यासाठी व्यवस्थित लिंब चोळून धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ते कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे. तर इथे ना धुवून पुसून घेतलेले आहेत. एक थेंबही त्याला पाण्याचा ठेवायचा नाही. तर त्यानंतर आपल्याला आता लिंब जे आहेत ना ते कट करून घ्यायचे आहे. आता लिंब कट करण्यासाठी सुरी जी आहे ना ती धारदार घ्या, जेणेकरून तुमचे लिंब जे आहेत ना पातळ आणि चकत्यांमध्ये कट होतील. तर इथे पहा, माझ्याकडे ना जी सुरी आहे ना ती खूप धारदार आहे. त्यामुळे ना सहजच याच्या चकत्या आणि गोल गरगरीत सुद्धा पडत आहेत. तर तुम्ही सुद्धा याचा किंवा तुम्हाला विळीवरती कम्फर्टेबल वाटत असेल तर विळीने सुद्धा तुम्ही ह्या चकत्या पाडून घेऊ शकता. लिंबू तसं तर पचन क्रियेसाठी खरंच खूप चांगलं असतं, पोट साफ होण्यासाठी. त्यामुळे हा लिंबाचा पदार्थ तुम्ही सुद्धा घरात बनवून ठेवा आणि वर्षभर याचा स्वाद घेऊ शकता. तर सेमच पद्धतीने सर्व लिंबांच्या चकत्या तयार करून घेतल्या. आता लिंबांच्या चकत्या तयार करून झाल्या की यामधलं आपल्याला पूर्णपणे बिया काढून टाकायच्या आहे. बियांमुळे आपल्या ह्या पदार्थाला कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे ना आपल्याला पूर्णपणे यामधल्या बिया काढून मग ते एखाद्या ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहे. तर सर्व बिया इथे काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या चकत्या तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता इथे ना अशा व्यवस्थित चकत्या तयार झाल्या. त्यातला कुठेही रस आपण पडू दिलेला नाही. त्यामुळे लिंबू चिरत असताना जास्त दाबून चिरायचं नाही, नाहीतर मग त्यामधला एक्स्ट्राचा रस जो आहे ना तो निघून जातो. तर तो जाऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे ना अशा पद्धतीने ह्या चकत्या कट करून घेतलेल्या आहे. चकत्या कट करून झाल्या की पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. इथे एक वाटी घेतलेली आहे. आता या वाटीमध्ये संपूर्ण चकत्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. इथे पहा, कुठे आपल्याला पाण्याच्या एक थेंबाचाही वापर करायचा नाही. चकत्या टाकून झाल्या की कुकरमध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यावरती ठेवायचं स्टँड आणि स्टँडवरती आपल्याला ही लिंबाची वाटी ठेवून द्यायची आहे. आता लिंबाच्या वाटीवरती पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जे की त्याच वाटीचं झाकणी आहे. तर आता हे झाकण लावून घेतलं म्हणजे वरतून जे घाम येतो ना आपल्या कुकरच्या झाकणाला, तो आपल्या या लिंबामध्ये जाणार नाही. त्यामुळे एखादी प्लेट जरी झाकण ठेवली ना तरीसुद्धा चालेल. लगेचच कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथे 5 शिट्ट्या कुकरला करून घेतल्या आणि गॅस बंद केला. थोडीशी वाफ जाऊ दिली. त्यानंतर वाफ काढून घ्यायची आणि आपल्याला आता यामध्ये शिजले की नाही ते चेक करायचं आहे. तर 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजल्या जातं. एखादी अर्धी शिट्टी मागे पुढे तुम्ही करू शकता. तर त्यानंतर आता इथे झाकण काढून घेतलं आणि लिंबू छान शिजले गेलेलं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पाकात शिजणार नाही का? तर पाकात कुठलाच पदार्थ शिजत नाही. त्यामुळे ना पाकात शिजत नाही. अगोदरच आपल्याला पाहिजे तेवढं पदार्थ शिजवून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला ह्या चकत्या ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहे पुरणाच्या चाळणीवरती. कारण यामधला जो काही आंबट रस आहे ना लिंबाचा, लिंबू शिजल्यानंतर पूर्णपणे तो निघून जातो. आणि आता आपलं लिंबू शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला तो आंबटपणा जो आहे ना तो असा निथळून घ्यायचा आहे. पाणी ठेवायचंच नाहीये. जर तुम्ही पाणी ठेवलं ना तर वर्षभर हा पदार्थ टिकणार नाही. त्यामुळे पुरणाच्या चाळणीवरती असा काढून घ्यायचा आणि थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यामधलं पाणी जे आहे ना ते खाली गळतं. तर पटकन ही प्रोसेस होते. जर जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर फक्त टाकून तुम्ही पांगून ठेवलं ना तरीसुद्धा चालेल किंवा पुरणाच्या चाळणीवरती एखादा कॉटनचा कपडा टाकून त्यावरती जरी तुम्ही चकत्या काढल्या तरीसुद्धा पाणी पटकन शोषलं जातं. तर आता पूर्णपणे ह्या चकत्यांमधलं पाणी निघलं की आपल्याला त्या ज्या भांड्यामध्ये तुम्हाला आहे पुढची प्रोसेस करायची त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर इथे कढईमध्ये चकत्या टाकून घेतल्या. नॉर्मली इथे घरामध्ये जे वरण भात खाण्यासाठी वाटी असते की नाही, त्या वाटीने 1 वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे.
तर अर्धा किलो लिंबू होती, त्यामधली ना 2 हिरवट लिंबू होती, त्यामध्ये बाजूला काढलेली आहेत. तसं तर आता वजनी प्रमाणानुसार नाही, तर मी ना अंदाजानेच इथे नॉर्मली वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर जसं आपण आवळा कँडी वगैरे करतो ना, त्याप्रमाणे जरी तुम्ही इथे घेतली ना, तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवत राहायचं आहे. आता थोड्याच वेळामध्ये ना साखरेला पाणी सुटतं, म्हणजेच साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते. तर आपण याला ना सतत हलवत ह्या साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आपल्याला पूर्णपणे हे लिंबू साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. पण तुम्हाला एक तुमचं डाऊट क्लिअर करते, साखरेच्या पाण्यामध्ये लिंबू शिजत नाही याचं कारण साखरेच्या पाकामध्ये कडक होतो पदार्थ पण शिजला जात नाही. त्यामुळे आपण शिजवून घेतलेले जे लिंबू आहे ना, तर ते पहा मोडणार नाही, तुटणार नाही, तर मस्त असं गोल गरगरीत आणि कडक होणार. कारण ती पाकाची खासियत आहे आणि त्यामुळेच आपला पदार्थ वर्षभर टिकणार सुद्धा आहे. त्यामुळे ना तुम्ही लिंबू अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे साखरेमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे इथे पाहू शकता आपलं मस्त असं साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि मस्त यामध्ये अशा चकत्या आपण शिजवून घेतोय. तर साखरेचं जेव्हा सगळं पाणी होतं ना, तेव्हा घाबरून जायचं नाही. हे पाणी ना थोडा वेळ असंच हाय हीटवरती तुम्ही जर परतत राहिलात ना, तर ते हळू कमी होत जातं. तर इथे ना अशाच पद्धतीने आपण हे साखरेचा पाक परतवून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला यामधला पूर्णपणे पाक जो आहे ना, पाकामध्ये लिंबू शिजवून घ्यायचा आहे. तर त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटून आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला तो अर्धा चमचा ओवा. ओव्यामुळे ना याला एक छान टेस्ट येते आणि पचनक्रियेसाठी आणखीन हा हेल्दी पदार्थ तयार होतो. तर यामध्ये ओवा घालून घेतला आणि टेस्टही जबरदस्त येते. तसंच चवीनुसार मीठ ना साधं मीठ इथे वापरलं, तुम्ही सेंधं मीठ वापरलं ना तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार झालेल्या आहेत आपल्या लिंबाच्या चकत्या. आता या चकत्या आपल्याला तूप लावलेल्या ताटावरती काढून घ्यायच्या आहे. तर ना ताटाला अगोदरच आपण इथे तूप लावून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ही पुढची प्रोसेस आपल्याला जास्त हट जाणार नाही. तर इथे ना व्यवस्थित परतून झालंय, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि इथे ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावलेल्या ताटामध्ये लगेचच त्या चकत्या ज्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या. आता ताटाला तूप का बरं लावायचं, तर त्या चकत्या आहेत ना त्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे आणि साखरेच्या प्रमाणामध्ये अजिबात पाणी नाही. त्यामुळे त्या चकत्या अशा घट्ट ताटाला चिटकून बसू नये यासाठी आपल्याला थोडंसं तूप खाली लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती आपल्याला हे तयार चकत्या टाकून घ्यायच्या आहे. तर इथे ना मस्त अशा तयार झालेल्या आहेत चकत्या. आता या चकत्या पूर्णपणे ताटात काढून घेऊया. तर ह्या ना अशा पद्धतीने ताटामध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर पसरवून घेऊया. आता ह्या ना आपल्याला उन्हाला वाळवून घ्यायच्या आहे. फक्त उन्हाला वाळूत घालत असताना ना यावरती पातळ कुठला तरी कपडा टाका, जेणेकरून यावरती धूळ किंवा बाहेरचं घाण कचरा लागणार नाही. कारण आपण उन्हामध्ये वरती वाळत घालतो आणि वारं वगैरे आलं तर त्यावरती धूळ बसू शकते. त्यामुळे ना याच्यावर पातळ कपडा घालून आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे. तर इथे ना ह्या चकत्या वाळून तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता आणि त्याचा चटपटीतपणा पाहून माझ्या तोंडाला तर अक्षरशः पाणी येत आहे. तर मस्त चटपटीत ह्या लिंबाच्या चकत्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर या रेसिपीला नाव काय द्यायचं हे कमेंट करून तुम्हीच सुचवा. तर अशी मस्त आपली लिंबू कँडी म्हणू शकतो आपण याला, अशी तयार झालेली आहे. तर लिंबाच्या चकत्याच मी म्हणेल. चला तर रेसिपीचं नाव कमेंटमध्ये सुचवा आणि रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.